राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर, महिला भगिनी, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन दुर्बल घटकाच्या विकासासाठी भरीव कामगिरी करीत आहे, असे गौरवोद्गार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी काढले. पोलीस मुख्यालय येथे 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश देताना पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत एकूण 3,33,000 म्हणजेच 100% शेतकऱ्यांची फार्मर आयडी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1,073 गावातील 8,257 हेक्टर झुडपी जंगल जमीन वनजमीन म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे 571 गावांचे डिलिस्टिंगचे प्रस्ताव आणि अतिक्रमित जमिनीचे 149 गावांचे प्रस्ताव असे एकूण 720 गावनिहार प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. यापैकी 249 प्रस्ताव वन विभागास सादर केले आहे. राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 209 महिलांना विविध योजनांद्वारे 100% अनुदानावर लाभ देण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 167 गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात आर्थिक आणि औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन अंतर्गत 17,431 कोटींची गुंतवणूक आणि 14,100 रोजगार निर्मिती होण्याबाबत करार झाले आहेत. प्रधानमंत्री शहरी आवास योजनेत 3,526 घरकुल तर ग्रामीण आवास योजनेत 46,381 घरकुल पूर्ण झाले आहे. पुढे पालकमंत्री डॉक्टर उईके म्हणाले, चंद्रपूर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील किडनी रॅकेट प्रकरण उघडकीस आणले व त्यातील आरोपींना देशातील विविध भागातून अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली. चंद्रपूर जिल्ह्यात हत्ती रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष गोळ्यांचे सेवन करून हत्ती रोग दूरी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण करून त्यांनी परेडचे संचलन केले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, खेळाडू व नागरिकांचा यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेट उघडकीस आणणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचारे व त्यांचे सहकारी, उत्कृष्ट तपासाबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे, व्हॉलीबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेली खेळाडू सखी दोरखंडे, दृष्टिहीन बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रथम आलेला वेद नीरज पौर, राष्ट्रीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम आलेली प्रेरणा मोरे, राज्य ऑलिम्पिक संघटनेत निवड झाल्याबद्दल डॉक्टर राकेश तिवारी यांचा समावेश होता. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.